मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. पत्रकार बंधूंचं गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अभिजितभाऊ वंजारीजी, या पत्रकार परिषदेला उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रभाकरजी वासेकर साहेब, कल्पनाताई नंदेश्वर, पुष्पाताई कुमरे, शीतलताई ठवरे, मिळताई चिमुरकर, भडकेताई, उराडेताई, उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडून इंडिया आघाडी असेल, काँग्रेस पक्ष असेल, यांनी संसदेमध्ये महिला विधेयकाला विरोध केला आणि आरक्षणासंदर्भात त्या ठिकाणी संपूर्ण इंडिया आघाडीने विरोध केला, असा अपप्रचार हा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 2023 ला महिला विधेयक मंजुरी झाली आणि त्याचा गाजावाजा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी केला. परंतु या महिला विधेयकाच्या आडून या 3 दिवसाचा विशेष अधिवेशन जो त्यांनी घेतला, याच्यामध्ये अनेक वेगवेगळे त्याच्यामध्ये मनसुबे होते आणि ते मनसुबे विरोधी पक्ष म्हणून, सक्षम विरोधी पक्ष म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून त्या ठिकाणी आमच्या संपूर्ण खासदारांनी ते हाणून पाडलं. आणि या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी या ठिकाणी आमचे सन्माननीय नेते अभिजितदादा वंजारी हे आपल्याला पुढील या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात माहिती देणार आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण पत्रकाराशी संवाद करावा. नमस्कार, सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. आज या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व प्रिंट मीडिया असतील, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सगळ्या मीडियाच्या माध्यमांच्या आपल्या सर्व प्रतिनिधींसोबत बोलताना मला या ठिकाणी आज आनंद होतो आहे. आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडेजी, प्रभाकरराव वासेकर साहेब, आमच्या सगळ्या महिला भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्रांनो, महेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसापूर्वी आपल्या देशामध्ये संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि या विशेष अधिवेशनामध्ये जे बिल त्या ठिकाणी पारित होऊ शकलं नाही, त्याचं खापर फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी देशभरामध्ये आपापल्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे हे बिल जे आहे ते नारी वंदन कायदा या संदर्भात मुळात होतच नाही. आपल्या देशामधले संसदेमध्ये 131वी घटना दुरुस्ती, केंद्रशासित प्रदेशाचं त्याच्यामध्ये दुरुस्तीचा कायदा आणि परिसीमनचा कायदा या संदर्भातले 3 कायदे त्या ठिकाणी आणले होते आणि म्हणून नारी वंदन कायदा हा विरोधकांनी हाणून पाडला, अशा पद्धतीचा अपप्रचार भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला. मुळात हे जे बिल आहे हे 2023 मध्ये संसदेमध्ये पारित झालं होतं आणि काल परवा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे बिल जे आहे ते इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी त्या ठिकाणी हे पारित होऊ दिलं नाही आणि म्हणून काँग्रेस पक्ष हा महिला विरोधी अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्री साहेबांनी केलं. पण मला एका गोष्टीची आठवण त्यांना करून द्यायची वाटते की 20 सप्टेंबर 2023 ला देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक ट्विट होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी संसदेमध्ये जो नारी वंदन कायदा पारित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 33% आरक्षण देशातल्या संसदेमध्ये आणि देशातल्या सर्व राज्याच्या विधानसभेमध्ये जो त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं, त्या संदर्भामध्ये तो कायदा पारित झाला. त्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं, तसंच देशातल्या सर्व महिला नेतृत्वाचं सुद्धा त्यांनी अभिनंदन केलं. मग मला जर हे म्हणायचं आहे की नारी वंदन कायदा जर आता हा पारित झाला नाही, तर मग 2023 मध्ये जो कायदा पारित झाला, जे बिल पारित झालं, ते नेमकं कशाचं होतंय याचा उलगडा काही त्यांनी आपल्या भाषणामध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेला नाही. त्यांनी असंही सांगितलं की देशामध्ये आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने महिला नेतृत्वाला समोर आणण्याचं काम केलं, परंतु त्यांना मला आठवण करून द्यायची आहे की या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा जेव्हा काँग्रेस पक्ष आघाडीवर होता आणि संपूर्ण स्वातंत्र्याचं आंदोलन हे काँग्रेसच्या अवतीभोवती फिरायचं,
त्या काळापासून अॅनी बेझंट असतील, सरोजिनी नायडू असतील किंवा स्वातंत्र्याच्या मिळाल्यानंतर सुद्धा इंदिरा गांधी सारखं नेतृत्व हे काँग्रेस पक्षानं उभं केलं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सुद्धा इंदिराजी होत्या. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्याच्यानंतर सुद्धा या देशामध्ये पहिला महिला राष्ट्रपती याचा जो मान आहे प्रतिभाताई पाटलांना हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आला होता. आपल्या लोकसभेच्या सुद्धा सभापती मीरा कुमार यांना सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना त्या पदावर बसवण्याचं काम करण्यात आलं. नेहमीच काँग्रेस पक्षानं महिलांची बाजू घेतलेली आहे. पण दुसरीकडे आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते या देशामध्ये ज्या पद्धतीचा रान उठवत आहे, मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की 2 वर्षापूर्वी आपल्या देशातल्या मणिपूर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं 2 जमातीमध्ये हिंसा भडकल्या गेली होती आणि त्या ठिकाणी महिलांना सुद्धा त्यांची नग्न धिंड काढण्यात आली होती, तेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री असतील, आपल्या देशाचे गृहमंत्री असतील, या सगळ्यांना त्या परिस्थितीची जाणीव झाली नाही आणि ते जवळजवळ 1.5 वर्ष 2 वर्ष त्या प्रदेशामध्ये त्यांनी पाय सुद्धा ठेवला नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य करून काँग्रेस पक्षाची बदनामी करणे अशा पद्धतीचं हे काम आहे. मुळात यांना नारी वंदन कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी यांना या देशामध्ये जो संघीय ढाचा आहे, जे आपलं फेडरल स्ट्रक्चर आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जे संविधान दिलेलं आहे त्या घटनेच्या माध्यमातून जो काही संघीय ढाचा आहे तो ढाचा बदलण्याचं काम यांना करायचं होतं. आणि म्हणून यांना परिसीमनच्या माध्यमातून या देशामध्ये आपल्या उत्तर भारतातल्या ज्या काही राज्यांमध्ये आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ती सत्ता अबाधित राहावी, त्या ठिकाणी आणखीन आपली संख्या वाढावी आणि दक्षिणेकडचे जे राज्य आहेत त्यांना प्रतिनिधित्व मिळू नये अशा पद्धतीचं यांचं हे त्या ठिकाणी कटकारस्थान होतं. हा जर परिसीमनचा जर कायदा या ठिकाणी वाचला, सुरुवातीला हे जे काही सेशन बोलवण्यात आलं होतं या सेशनच्या पूर्वी सर्व पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा यांनी हे सांगितलं होतं की आम्ही समान प्रमाण ह्या प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही सर्व राज्यांना देणार आहोत. परंतु प्रत्यक्षामध्ये हे जेव्हा बिल त्या संसदेमध्ये आलं तर तशा पद्धतीचं कोणताही त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता. उलट ज्या पद्धतीनं यांनी आकडा फुगवून ज्या पद्धतीनं उत्तर भारतातल्या सर्व राज्यांमध्ये आकडा वाढवण्याचं काम केलं त्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये 33% रिप्रेझेंटेशन हे संसदेमध्ये आज आहे, तर ते 33% 38% पर्यंत जाणार होतं. आणि या आपल्या दक्षिण भारतामध्ये जितके काही सीट्स आतापर्यंत आहे त्याचं प्रमाण 24% होतं, ते 24% वरून 21% प्रमाण करण्याचं काम यांच्या डिलिमिटेशनच्या कायद्याच्या माध्यमातून होत होतं. गोव्यामध्ये सुद्धा जी 1-2 सीट आहे त्याच्यापैकी 1 सीट कमी करण्याचं काम या डिलिमिटेशनच्या कायद्याच्या माध्यमातून होत होतं. ईशान्य भारतामध्ये सुद्धा जो काही 4-4.5% आपला आकडा आहे तो 4.5% वरून 4% करण्याचा यांचा तो घात होता. आणि म्हणून यांना संपूर्ण जो काही संघीय ढाचा आहे तो बदलवून टाकणे आणि उत्तर भारतामध्ये यांचा जे काही आज सत्ता आहे या सत्तेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये 2029 मध्ये आणखी ती सत्ता आपली अबाधित राहावी आणि या देशाच्या संपूर्ण सरकार बनवण्यामध्ये जे काही सर्व राज्यांचं प्रतिनिधित्व लागते त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाण हे उत्तर भारतातल्या सर्व राज्यांचं राहावं आणि दक्षिणेकडच्या राज्यांचं त्याच्यामध्ये कोणतेही महत्व राहू नये अशा पद्धतीचा प्रयत्न यांचा आहे. आणि म्हणून आम्ही तर सर्व पत्रकार बंधूंना ही विनंती करणार आहे की आपण राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतृत्वाला हा प्रश्न विचारला पाहिजे की 2023 मध्ये या देशाच्या संसदेमध्ये जो नारी वंदन कायदा जो पारित करण्यात आला, जे बिल पारित करण्यात आलं, मग ते नेमकं काय होतं. उलट ते बिल पारित करताना सोनियाजींनी, आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं की 2023 मध्ये आपण हे बिल पास केलेलं आहे तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं प्रतिनिधित्व 33% आरक्षण महिलांना दिलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य सोनियाजींनी केलं होतं. पण त्याच्यावर बोलताना आपल्या देशातले गृहमंत्री यांनी सांगितलं की आम्ही या 24ची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही इमिजिएट या देशातली जनगणना ही सुरू करू आणि जनगणना झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा याची अंमलबजावणी ही नंतर आम्ही करणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य अमित शहा साहेबांनी केलं होतं. आणि म्हणून परस्पर विरोधी अशा पद्धतीचे स्टेटमेंट करणे, प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी कुठले बिल पारित झाले कुठले नाही झाले याचा सुतोवाच करता या देशातल्या लोकांना भ्रमित करण्याचं काम भारतीय जनता पार्टी सातत्याने करताय. आणि म्हणून आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करायला आलेलो आहोत की देशातलं हे वास्तव जे आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये हे 3 दिवसाचं जे विशेष अधिवेशन सरकारने बोलवलं होतं त्याच्यामध्ये जे काही 141वी घटना दुरुस्ती जी त्या ठिकाणी ठेवली होती त्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून नेमकं काय त्या ठिकाणी होतं आणि नारी वंदन कायदा जो आहे किंवा ते बिल आहे ते 2023 मध्येच झालं होतं. म्हणून याचा जो फरक आहे
तो लोकांसमोर यावा आणि भारतीय जनता पार्टीचं खरं चित्र त्या ठिकाणी आलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीने काल सीएम साहेबांनी बोलताना सांगितलं की या राज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये आम्ही महिलांना मुख्यमंत्री पदावर बसवलं, परंतु मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते की भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण इतिहासामध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत त्यांच्या कोर ग्रुपमध्ये किंवा उच्च पदावर आजपर्यंत कोणतीही महिला त्यांनी बसवलेली नाही. आणि म्हणून यांनी ज्या पद्धतीनं देशामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना महिलांच्या बाबतीमध्ये घडलेल्या आहेत. जेव्हा युपीएची सरकार आपल्या देशामध्ये होती, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा देशामध्ये कुठलीही महिलांच्या बाबतीमध्ये घटना घडली तर हे त्या ठिकाणी आंदोलन करत होते. परंतु आता गेल्या 12 वर्षापासून मोदी साहेबांची सत्ता संपूर्ण देशामध्ये आहे आणि या 12 वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहे. पण या घटनेवर ते काही बोलत नाही. या घटनेला आळा बसण्यासाठी कुठल्याही प्रकारचे ठोस पावलं ते उचलत नाही आणि उलट त्या ठिकाणी या देशामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची बदनामी करायची अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीचं आहे. आणि म्हणून या जे काही इंडिया आघाडीने या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून आपली भूमिका वठवली त्याचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे यांनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा 24 नंतर आतापर्यंत ज्या ज्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या या सर्व राज्यांमध्ये या सर्व निवडणुकीमध्ये तशा पद्धतीचं त्या ठिकाणी 33% आरक्षण जर महिलांना दिलं असतं तर आम्ही निश्चितपणे स्वागत केलं असतं. पण आजही समजा यांना जनगणना करायची नसेल तर मग 29 मध्ये सुद्धा 33% आरक्षण हे त्या 543 लोकसभेच्या सीट्स आणि या देशामध्ये असलेल्या सर्व राज्यांमध्ये जितक्या विधानसभेच्या सीट्स आहे हे त्या पद्धतीने करायला तयार असतील तर त्याचं स्वागत काँग्रेस पार्टी करणार आहे. आणि तशाच पद्धतीची भूमिका आमच्या सर्व देश पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या सर्व नेत्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून आमचा त्याला विरोध नाही. दुसरी गोष्ट, यांनी 2023च्या या बिलाच्या नंतर त्यांनी परिसीमांच्या बाबतीमध्ये वक्तव्य करताना खुद्द प्रधानमंत्र्यांनी आणि अमित शहा यांचे गृहमंत्री आहेत यांनी हे सुद्धा वक्तव्य केलं होतं की आम्ही 2024च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर या देशामध्ये 2011 पासून जनगणना झाली नाही, ती जनगणना आम्ही लवकरात लवकर सुरू करू, ती 2026 किंवा 27च्या पहिले आम्ही पूर्ण करू आणि नंतर मग आम्ही 29च्या निवडणुकीला समोर जाऊ अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. ही जनगणना करताना या देशातल्या जनगणनेचा जो काही फॉर्मॅट तयार केलाय त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही जात निहाय जनगणना करू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दिलं होतं. परंतु याचा त्यांना विसर पडलेला आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा आता जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होते आहे. 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जातनिहाय जनगणना केली जाणार होती, परंतु ती जातनिहाय न करता फक्त SC/ST चा त्या ठिकाणी उल्लेख आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं नाही, कारण 12 नंबरच्या कॉलम मध्ये त्यांनी तशा पद्धतीचा उल्लेख SC/ST बाबतीमध्ये करायचा आहे. या देशातल्या ओबीसीच्या चळवळीच्या ज्या काही संघटना सातत्याने त्याची मागणी करत आलेल्या आहेत. आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सुद्धा मागणी केली होती आणि त्याच्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं. पण आता त्या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे. त्याच्यामुळे जात निहाय जनगणना यांना करायचीच नाही आहे आणि म्हणून मग काहीतरी मधला मार्ग काढायचा आणि या देशातली ही जी काही परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये आपली अँटी इन्कम्बन्सी आणि आपल्याला होणारा विरोध हा लक्षात घेता एक वेगळं वळण या देशाच्या राजकारणाला द्यायचं अशा पद्धतीचा हा घात या लोकांना करायचा आहे. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की महिला जे काही आपलं महिला वंदन बिल जे पारित केलेलं आहे 2023 मध्ये त्याला काँग्रेस पक्षाचा तेव्हाही पाठिंबा होता. एकमताने ते बिल लोकसभेमध्ये पारित झालं होतं, दोन्ही सभागृहामध्ये पारित झालं होतं आणि त्या आधारावर समजा हे त्या ठिकाणी महिलांना आरक्षण देणार असतील तर निश्चितपणे काँग्रेस पक्ष त्याचं स्वागत करेल. पण ज्या पद्धतीनं संघीय ढाचा हा खराब करण्याचं काम हे आपल्या डिलिमिटेशनच्या कायद्याच्या माध्यमातून करत आहे त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये अशा पद्धतीचं जर बिल आलं तर त्याचा काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी हा विरोध करणार आहे. आणि म्हणून आज या प्रसार माध्यमांना आपल्या सर्व प्रतिनिधींना आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे आणि म्हणून आम्हाला आपली भूमिका या ठिकाणी मांडायची होती. हे बिल एकत्रच होतं का सर्व परिसीमन आणि महिला आरक्षण जे आहे? नारी वंदन कायद्याचं बिल ते याच्यामध्ये नव्हतं. 131वी घटना दुरुस्ती, त्यानंतर परिसीमन कायदा दुरुस्ती आणि त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांची दुरुस्ती कायदा असे 3 वेगवेगळे बिल होतं. त्याच्यामध्ये नारी वंदन बिल हे याच्यामध्ये नव्हतं, ते 2023 मध्ये पारित झालेलं आहे. त्याच्यामुळे यांनी फक्त केवळ ते त्याला जोडण्याचा प्रयत्न करणं आणि आता हे बिल पडलं आहे आणि मोदींच्या काळामध्ये 12 वर्षामध्ये पहिल्यांदा असं घडलं आपल्या देशामध्ये की एखाद्या संसदेमध्ये बिल जे पारित होऊ शकलं नाही मग त्याचं खापर कोणावर फोडायचं तर त्याचं खापर काँग्रेस पक्षावर नारी वंदन बिलाच्या माध्यमातून फोडायचं अशा पद्धतीचा यांचा हा डाव आहे.
भाजपातर्फे आंदोलन केलं जाणार आहे, याला काँग्रेस कशी पडत? आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत आणि हे जे काही सत्य आहे हे सत्य लोकांसमोर यावं याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष निश्चितपणाने करणार आहे. आणि खरं म्हणजे काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स केली त्याच्यामध्ये नीलमताई गोरे होत्या, त्याच्यामध्ये आपल्या आदितीताई तटकरे होत्या, चित्राताई वाघ होत्या किंवा अन्य नेते सुद्धा त्या पत्रकार परिषदेला होत्या. परंतु त्यांनी या गोष्टीवर उत्तर दिलं नाही नेमकं की नारी वंदन कायदा हा 2023 मध्ये पारित झाला होता, त्याच्याबद्दल ते त्याचा उल्लेख करत नाही आहे आणि ते त्याचा घुमजाव करत आहे. आणि म्हणून यांचं जे खरा चेहरा आहे हा लोकांसमोर यावा याचा प्रयत्न आम्ही अशा पद्धतीच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा त्या ठिकाणी मानस काँग्रेस पक्षाचा आहे. जनगणना पूर्ण झाल्यावर परिसीमन आयोगाला आपला पाठिंबा राहील? जातनिहाय जनगणना जर हे करणार असतील तर त्याचं स्वागत काँग्रेस पार्टी निश्चितपणे करेल. तशा पद्धतीची भूमिका ही राहुलजींनी वेगवेगळ्या आपल्या संसदेच्या भाषणाच्या वक्तव्यामध्ये केलेलं आहे. परंतु जातनिहाय जनगणना हे करतच नाही. मुळात ती जनगणना सुरू केलेली आहे पण त्याच्यामध्ये 12 नंबरच्या कॉलम मध्ये मी सांगितल्याप्रमाणे SC ST उल्लेख आहे, पण ओबीसीला जे प्रॉमिस केलं होतं, जे आश्वासन दिलं होतं त्याचा उल्लेख नाही. त्याच्यामुळे ओबीसी संघटनाचा सुद्धा या सेन्ससला किंवा या जनगणनेला विरोध आहे. अभिजित सर, ऍक्च्युअली माझं कसं म्हणणं आहे की उत्तर भारतात जो आपण सांगितलं की तिकडे सीटा वाढत आहे, तर लोकसंख्येचा जो रेटा आहे तो जनरली उत्तर भारतातच आपल्याला आढळतो. त्यापेक्षा आपली लोकसंख्या दक्षिण भारतात कमी आहे, तर ते साहजिकच आहे की उत्तर भारताच्या सीटा वाढतील. तुम्ही कायदे तज्ञ आहात म्हणून तुम्ही नाही, मी सांगितलं ना की उत्तर भारतामधल्या सर्व राज्यांमध्ये आजचं जे प्रमाण आहे आपल्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व जे आहे ते 33% आहे. यांनी प्रोराटा बेसिसवर ज्या पद्धतीची जी आपली ही जनगणना करून त्या सीट्स ज्या फुगवून आकडा त्याचा वाढवत आहे तर ते 38% जात आहे. म्हणजे एकट्या उत्तर पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 133 सीट्स फक्त त्या ठिकाणी वाढत आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये लोकसंख्या उत्तर भारतात जास्त आहे. लोकसंख्येचा विषय नाही, लोकसंख्येच्या सोबत त्याच्यामध्ये राज्यांना सुद्धा योग्य पद्धतीने किंवा समान पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना वाटा मिळावा हा मुळात आपल्या घटनेच्या त्या असलेल्या कायद्याच्या मध्ये त्याची तरतूद आहे. परंतु त्याचं उल्लंघन करून त्या ठिकाणी प्रोराटा बेसिसवर ते त्या करत आहे. आणि खरं म्हणजे 2011च्या जनगणनेमध्ये आणि आजच्या जनगणनेमध्ये मोठी तफावत आहे. कारण 12 ते इतक्या वर्षानंतर आता आपण त्यात तोच आधार घेताय तो मुळात चुकीचा आधार आहे. आणि म्हणून ही जी काही लोकसंख्या आपण गृहीत धरतोय आपण तर ती गृहीत धरणं चुकीचं आहे. आणि म्हणून त्या आधारावर हे जे आकडे वाढवत आहेत त्या सीट्स वाढवत आहेत याचा मुळात आम्हाला विरोध आहे. परिसीमन जे करायचं आहे तर ते जनगणनेच्या नंतर करा असं लेटेस्ट जनगणना केली पाहिजे ना. आताही 2026 मध्ये आपण आहोत. आता देशामध्ये अनेक राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ही जनगणना सुरू होत आहे. दुसरा टप्पा 2027 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे. तर 2027 पर्यंत पूर्ण देशातली जनगणना ही पूर्ण करणे हे शक्य आहे ना. पण यांना मुळात ते करायचं नाही. आपल्या देशातल्या निवडणुका 2029 मध्ये आहे लोकसभेच्या. आता या 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर काही राज्यांमध्ये सोडलं तर बहुतांशी राज्यांमध्ये 29 नंतर निवडणुका आहेत. आणि म्हणून यांनी ती पहिले जनगणना हे पूर्ण केली पाहिजे. ते आकडे लोकांसमोर आले पाहिजे, संसदेसमोर आले पाहिजे आणि त्या आकड्याच्या बेसिसवर आणि डिलिमिटेशनचा कायदा आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे तर त्याला अनुसरून जी काही त्याची मेथोडॉलॉजी आहे त्याच्या अनुसरून जर यांनी सीट वाढवल्या तर हरकत नसावी ना. पण ते सीट वाढवत नाही. जम्मू काश्मीर आणि आसामचं सुद्धा यांनी डिलिमिटेशन ज्या पद्धतीनं केलं की विशिष्ट विभागाला यांनी जास्त सीट्स दिल्या विधानसभेच्या, काही विभागाला यांच्या सीट्स कमी करून टाकल्या. तर तशाच पद्धतीचा यांचा हा डाव आहे की देशातल्या संसदेमध्ये सुद्धा अधिकांश सीट ज्या आहेत त्या उत्तर भारतातल्या सर्व राज्यांमध्ये असायला हवी. आणि ज्या पद्धतीचा एक आपला सेक किंवा त्याचं जे काही वाटा हा दक्षिण भारतातल्या राज्यांचा व्हायला पाहिजे तो राहणारच नाही. म्हणून त्यांचं महत्व कमी होणार. तर मग येणाऱ्या काळामध्ये या देशाचा जो संघीय ढाचा आहे तो टिकणार का हा प्रश्न आहे ना. वंजारी साहेब, आपण म्हणता की बाबा डिलिमिटेशनचा आधार घेऊन भाजप सरकार आपल्या राज्य सरकार परिसरामध्ये उत्तर भारतामध्ये आपल्या सीटा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते त्या ठिकाणी आपण स्वतःही तिथं लढत येऊन आपल्या सीटा वाढवता येणार नाही का? त्याचा फायदा तुम्हाला का होत नाही? नाही, प्रश्न कोण खासदार निवडून येतील, कोणाचे जास्त निवडून येतील खासदार हा मुळात प्रश्न नाही आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिलेली आहे त्या घटनेमध्ये आपला परिसीमनचा सुद्धा एक आयोग आहे. मग परिसीमनच्या आयोगात कोण काम करणार? आता या ज्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून त्यांना हे संपूर्ण अधिकार हे डिलिमिटेशन आयोगाला द्यायचे होते.
जर यांनी डिलिमिटेशन आयोगाला पूर्ण पॉवर दिले की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं डिलिमिटेशन या देशातलं करावं, तर मग ज्या पद्धतीनं बाकीच्या सगळ्या सरकारी संस्थांमध्ये यांचा सरकारचा हस्तक्षेप राहिलेला आहे, कारण डिलिमिटेशन आयोगामध्ये जे काम करणारे लोक आहेत ते केंद्र सरकार ठरवणार ना, मग कुणाचा हस्तक्षेप राहील? केंद्र सरकारचा राहील. तर ते मुळात तशा पद्धतीचं नसावं. त्यांना जी ऑटोनॉमी लागते, त्यांना जे इंडिपेंडन्स लागते, त्या पद्धतीनं जो काही आपला फॉर्म्युला ठरलेला आहे, जी काही मेथोडॉलॉजी ठरलेली आहे, त्या पद्धतीनं समजा डिलिमिटेशन झालं तर कोणाला विरोध असण्याचं कारण नाही. पण यांना तसं करायचं नाहीये. यांना काही लोकांचं महत्व कमी करायचं आहे, कारण यांना माहिती आहे की तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, काही स्टेट्समध्ये यांना कधीही सीट्स मिळत नाही. 0 सीट्स किंवा इक्का दुक्का सीट यांना आतापर्यंत मिळालेलं आहे, आणि म्हणून त्यांचं महत्व कमी करून टाकायचं आणि आपलं महत्व वाढवायचं, अशा पद्धतीचा हा सगळा डाव आहे ना. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.